मित्रांनो बघा, जर तुमचा YouTube चॅनल असेल आणि जर तुम्हाला मॉनिटाईज करायचं असेल तर तुम्हाला दररोजचा एक व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे। मग तो शॉर्ट असायला पाहिजे किंवा लॉंग असायला पाहिजे, कोणता तरी एक व्हिडिओ टाका। असं मी म्हणणार नाही की तुम्हाला लॉंग व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे दररोज, कारण मला माहिती आहे लॉंग व्हिडिओ टाकण्यासाठी किती मेहनत लागते, किती कष्ट करावं लागतं त्याच्या मागे। परंतु असं जर तुम्ही म्हणाल तर तुमचा दररोज लॉंग व्हिडिओ पाडू शकत नाही, किंवा पडला तरी तुम्ही 2-4 दिवस, 8 दिवस, 1 महिना टाकू शकता, नंतर असं डेली तुम्ही टाकू शकत नाही। परंतु त्याच्यासाठी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओचा एक ऑप्शन आहे, जेणेकरून शॉर्ट व्हिडिओ आपण चालू व्हिडिओ बनवून टाकू शकतो। त्यामुळे होणार काय आहे की डेली व्हिडिओ जर तुमच्या चॅनलवर टाकला तर असं की तुमच्या चॅनलवर डेली व्ह्यूज जास्तीत जास्त येणार आहे आणि लोकांना ती सवय होणार आहे की तुमचा व्हिडिओ दररोज येतो, म्हणजे लोकांना ती आवड निर्माण होते तुमच्या व्हिडिओबद्दल। तर लोकही तुमच्या चॅनलवरती दररोज येऊन बघणार आहे। त्याचा तुमचा फायदा असा होणार आहे की तुम्हाला जर मॉनिटायझेशनसाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम पाहिजे असेल तर दररोज व्हिडिओ टाकत असाल तुम्ही, तर त्याचा हाच एक फायदा होणार आहे मित्रांनो, की तुमचा वॉच टाईम वाढणार आहे, सबस्क्रायबर वाढणार आहे आणि लवकरात लवकर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार आहे। परंतु तुम्ही जर म्हणाल की मी आज व्हिडिओ टाकला, 8 दिवसांनी एक टाकतो, त्याच्यानंतर 10 दिवसांनी एक टाकतो, तर होतं काय की डेली रुटीन नसल्यामुळे व्ह्यूअर जे आहे आपले, जे सबस्क्राईब ज्यांनी केलं आहे किंवा ज्यांनी केलेलं नाही, परंतु ते जो लोक आहेत ते व्हिडिओ जो आहे तो दररोज बघायला विसरून जातात किंवा बघत नाही, आणि कदाचित 1 महिन्यानंतर आपल्याला ते विसरून पण जातात, अरे यांचा व्हिडिओ मागे बघितला होता की नाही। त्यासाठी व्ह्यूअर्सला सवय लावण्यासाठी का होईना आपण शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ दोन्हीपैकी एक व्हिडिओ आपल्याला टाकायला हवा। त्याचा तुम्हाला 100% मॉनिटायझेशनसाठी फायदा होईल। आणि असं मी म्हणणार नाही की तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरही तुम्ही डेली व्हिडिओ टाकायचं सोडून द्या, कारण मॉनिटाईज झालं म्हणजे डेली व्हिडिओ टाकणं सोडणं असं नाही, कारण उलट तिथून पुढे तर तुम्हाला जास्त स्पीड पकडणं गरजेचं आहे, किंवा का बरं की त्यावेळेस तुम्हाला तिथून पैसा चालू होणार असतो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ टाकले तर तुम्हाला त्याचा 100% फायदा होतो। आता दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, की डेली व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला फायदा काय होतो, तर डेली व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला अनेक फायदे होतात मित्रांनो। तो फायदा म्हणजे आपल्याला आपला एक्सपिरियन्स वाढतो। एक्सपिरियन्स म्हणजे काय, जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना अनुभव नसतो की आपल्याला व्हिडिओ कसे टाकायचे, कसे बनवायचे, त्याच्यानंतर कोणते व्हिडिओ टाकल्यानंतर ते व्हायरल जातात, ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात। तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक सांगतो की डेली व्हिडिओ जर टाकला तर तुमचा अनुभव इतका वाढतो की जर तुम्ही ऑब्झर्व केलं, जर तुम्ही पहिला व्हिडिओ यूट्यूबला टाकलेला असेल, पहिला व्हिडिओ बनवलेला असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा आणि तुमचे 30 किंवा 40 व्हिडिओ झालेले असतील, तर त्या 40व्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला इतका मोठा फरक दिसून येईल की तुम्ही पण म्हणाल की अरे बापरे, इतका एवढा मोठा आपल्याला हे होऊ शकतो, फायदा होऊ शकतो। कारण पहिल्या व्हिडिओमध्ये जे आपण व्हिडिओ बनवलेला होता पहिला व्हिडिओ, आणि आत्ताचा जो 30 नंबरचा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचाच किती फायदा झालेला असेल किंवा तुमची किती प्रगती झाली त्या व्हिडिओ बनवण्यामागे हे तुम्हाला माहिती असणार आहे। तर होतं काय की डेली व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्याला हाच एक फायदा होतो की आपल्याला ती रुटीन चालू होते। आपल्याला त्याचा एक फायदा म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की डेली व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्याला त्याची सवय होऊन जाते व्हिडिओ बनवायची, ओके। आणि सवय झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा व्हायला चालू होऊन जातो, ओके। जास्तीत जास्त व्हिडिओ जर आपण टाकत असाल तर त्याचा फायदा आपल्याला काय होतो मित्रांनो, बघा दररोज जर एक व्हिडिओ टाकतो तर दिवसाला आपले 31 व्हिडिओ होतात, 2-3 महिन्यामध्ये 90-100 व्हिडिओ होतात। तर साहजिकच आहे, जर तुम्ही 50-60 व्हिडिओ टाकले तर त्याच्यामध्ये 4-5 व्हिडिओ तरी मित्रांनो ते व्हायरल होतात। कारण का, तर यूट्यूबच्या अल्गोरिदमला माहिती असतं की तुमचा दररोज व्हिडिओ पडतो आहे, याचा अर्थ काय आहे की तुम्ही चॅनलवरती ॲक्टिव्ह आहात, आणि ज्या चॅनलवरती तुम्ही ॲक्टिव्ह असाल त्याचा जे यूट्यूब आहे अल्गोरिदम काम करत असतं, आणि कदाचित आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल करायचं पण काम करत असतात। जर तुम्ही चॅनलवर ॲक्टिव्ह नसाल किंवा ॲक्टिव्ह कधीमध्ये असाल तर त्याचा फायदा होत नाही, अल्गोरिदम पण त्यावेळेस काम करत नाही, ते व्हिडिओ व्हायरल होत नाही। तर त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली काम करणं गरजेचं असतं मित्रांनो। तर जास्तीत जास्त कोशिश करायची आहे की आपल्याला व्हिडिओ दररोज टाकायचे आहे,
आणि जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की आपलं चॅनल मॉनिटाईज नसेल तर मॉनिटाईज करायच्या मागे लागायचं आहे. ओके. तर त्याच्यानंतर बघा आपला जो टॉपिक आहे काय की आपण व्हिडिओ दररोज टाकायचे म्हटलं आपलं प्रेशर वाढणार आहे आणि प्रेशर वाढायचं म्हटलं तर आपण काही ना काही गलती करून बसतो. आता काय गलती करतात काय हे होतं बघा आपल्यामध्ये की आपण डेली व्हिडिओ जर समजा टाकतो आणि टाकण्याच्या मागे आपण एक प्रॉब्लेम क्रिएट करतो काय की दररोज कोणता व्हिडिओ टाकायचा मग त्यावेळेस आपल्याला कंटेंट मिळत नाही. मग आपण काय करतो कंटेंट म्हटलं जो पहिला व्हिडिओ टाकला आहे त्याच विषयी दुसरा व्हिडिओ किंवा तोच व्हिडिओ परत डबल अपलोड करतो. हा एक गलती आपण करतो बरोबर. त्याच्यानंतर लो क्वालिटी व्हिडिओ टाकतो. म्हणजे थोडक्यात काय की जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये आपण हाय क्वालिटी वगैरे जे व्हिडिओ बनवायला पाहिजे ते बनवत नाही, आपण लो क्वालिटीमध्ये व्हिडिओ बनवतो. ती एक गलती करतो. त्याच्यानंतर जर समजा आपण पहिले व्हिडिओ अपलोड केलेला असेल तोच व्हिडिओ कदाचित थोडाफार फेरबदल करतो आणि तोच व्हिडिओ परत टाकतो. त्याच्यामध्ये काय होतं शॅडो बॅन लागून जातो. शॅडो बॅन लागल्यानंतर आपला जो चॅनल आहे तो लवकर व्हायरल होत नाही, तो ग्रो होत नाही. अशा गोष्टी चॅनलवरती होतात. तर या गलती आपण जास्तीत जास्त टाळायच्या आहेत, त्या करायच्या नाहीत. ओके. आता आपला जर समजा आपल्याला चॅनल व्हायरलच करायचं असेल किंवा आपला व्हिडिओ व्हायरल करायचे असेल तर काय करायचं काय केलं पाहिजे तर जास्तीत जास्त आपल्याला बेस्ट व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. बेस्ट क्वालिटीचे व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. बेस्ट टॉपिकवरती व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे ट्रेंडिंगला व्हिडिओ आहेत त्याविषयी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करायचा आहे. अशा काही गोष्टी आहे. आणि त्यानंतर आपण जे थंबनेल वगैरे बनवतो यूट्यूब आपला व्हिडिओसाठी तर ते थंबनेल असे बनव की ते क्लिकेबल व्हिडिओ थंबनेल झाले पाहिजे. अशा काही गोष्टी आपल्या व्हिडिओवरती प्रयत्न करा आणि आणा. तर आपले लवकरात लवकर जे व्हिडिओ आहे ते व्हायरल होतील मित्रांनो. ओके. आज मी तुम्हाला सांगायचं एवढीच गोष्ट आहे. आपण खूप यूट्यूबवरती मेहनत करता परंतु मेहनत करण्यामागे आपल्याला कुठं ना कुठं तरी फळ मिळालं पाहिजे. म्हणूनच मी तुम्हाला आजचा हा टॉपिक या विषयी सांगितला आहे. तरी आपल्याला आवडला असेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच यूट्यूबची ट्रिक्स आणि टिप्स मी या चॅनलवरती देत असतो. त्यासाठी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. ओके. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला थँक्यू.